श्री गुरुचरित्र अध्याय 2 हा भक्ती, विश्वास आणि गुरुचरणांची महिमा दाखवणारा अत्यंत प्रभावी भाग आहे. गुरुचरित्र वाचताना किंवा ऐकताना तुम्हाला कधी जाणवलं आहे का की हा ग्रंथ फक्त कथा नाही तर एक जिवंत अनुभव आहे. अध्याय 2 आपल्याला सांगतो, जेव्हा भक्त खऱ्या मनाने गुरूंना शरण जातो तेव्हा अशक्यही शक्य होते. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 2, जिथे गुरुकृपेची पहिली दिव्य झलक आपल्याला दिसते. तर नमस्कार सर्व स्वामी भक्तांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. आपण आज अध्याय 2 गुरुचरित्र याचा मराठी भावार्थ बघणार आहोत. तर जिथे तर्क संपतो तिथे गुरुवरती विश्वास सुरू होतो, या भावनेने अध्याय 2 आपल्याला एक अमूल्य सत्य शिकवतो. जीवनात कितीही अंधार असो, गुरुचरणांचा आधार असेल तर मार्ग नक्की सापडतो. गुरुवरची श्रद्धा हीच खरी भक्ती आहे, जी दुःखाचे रूपांतर कृपेत करते. चला आपणही मनापासून प्रार्थना करूया. हे गुरुदेवा, आमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवा. श्री गुरु दत्तात्रय महाराज की जय. सुरुवात करूया अध्याय नंबर 2 ला. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तिथे वरिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा शिष्य एक होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे व पुराणे त्याच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्याला सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रवधी जन्मात महापाप केलेले आहे. अनुष्ठान केलेले त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहेत, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपश्चर्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निवृत्ती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रांना करायला तुम्हापैकी कोण तयार आहेत त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपल्याला त्या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे. तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील. ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा पांगळा असा होईल. हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तम मी शाश्वत पदास पोचू शकेन. काशीस माणिकर्णिकेच्या उत्तरेस कन्नलाश्वर तीर्थाजवळ तिथे गुरुशिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र व चिटखोळ झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व त्याने केलेले छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांचा सेवा केली.
दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो, असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रगट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल, असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने अडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला, तू दीर्घायुषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील, असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्यांचा देह व्याधीमुक्त झाला. तर असा आहे हा श्री गुरुचरित्राचा अध्याय नंबर 2, जो आपण मराठीतील भावार्थ बघितला आहे. हा आहे. जर तुम्हाला गुरुचरित्राची अशीच अध्यायनिहाय कथा ऐकायची असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 2 हा एक अमूल्य सत्य शिकवतो. जीवनात कितीही अंधार असो, गुरुचरणाचा आधार असेल तर आपल्याला मार्ग नक्की सापडतो. गुरुवरची श्रद्धा हीच खरी शक्ती आहे, जी दुःखाचे रूपांतरही कृपेत करून देते. हेच या अध्याय नंबर 2ची शिकवण आहे, जी आपण मराठी भावार्थात बघितली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत सर्व सेवेकऱ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ.